श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 21 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कोणता नवा संदेश घेऊन आला आहे? ग्रह नक्षत्रांची साथ तुमच्या बाजूने असेल की काही गोष्टींमध्ये अधिक सावध राहण्याची गरज भासेल? नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम, वैवाहिक जीवन आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये आज काय घडू शकते? एखादी आनंदाची बातमी मिळेल का, की संयम आणि योग्य निर्णय घेण्याची वेळ येणार आहे? तुमच्या राशीनुसार आजचा दिवस कसा असेल आणि कोणते उपाय केल्याने दिवस अधिक शुभ ठरू शकतो? चला तर मग जाणून घेऊया आजचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मेष. आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक चांगल्या आठवणी देऊन जाणारा ठरेल. संध्याकाळी एखादी शुभवार्ता मिळाल्यामुळे मन आनंदाने भरून जाईल. आज स्वतःवर विश्वास ठेवला तर अनेक कामे सहज पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. भावंडांची उत्तम साथ मिळेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. घरातील एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगला आत्मविश्वास मिळेल. आरोग्य ठीक राहील, मात्र उन्हात जास्त वेळ राहणं टाळा. वृषभ. योग, प्राणायाम किंवा ध्यान केल्याने मानसिक शांतता लाभेल. दिवसाच्या शेवटी एखादा आनंददायी फोन किंवा संदेश मन प्रसन्न करून जाईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात आनंद निर्माण होईल. मित्रांसोबत जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. वेळेवर आहार आणि पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळेल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. संध्याकाळी मंदिरात दर्शन घेतल्याने मन शांत होईल. मिथुन. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यासाठी बचत वाढेल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. घरातील एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मनमोकळा संवाद झाल्यामुळे गैरसमज दूर होतील. मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य चांगलं राहील, मात्र पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनाला समाधान मिळेल. कर्क. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे संपूर्ण दिवसाचा थकवा दूर होईल. मुलांच्या यशामुळे आनंद आणि समाधान वाटेल. आरोग्य चांगले राहील, पण आहाराकडे विशेष लक्ष द्या. तेलकट आणि तिखट पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. मानसिक ताण कमी करण्यासाठी निसर्गात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक उजळेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. सिंह. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना चांगला विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना शुभ संकेत मिळतील. आरोग्य चांगले राहील, मात्र उशिरापर्यंत जागरण टाळा. सकाळी व्यायाम किंवा योग केल्याने दिवसभर उत्साह टिकून राहील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान वाढेल. एखाद्या धार्मिक किंवा समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कन्या. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नियमित व्यायामामुळे शरीरात स्फूर्ती राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे नवीन लोकांशी ओळख होईल. दिवसाच्या शेवटी आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले संकेत मिळतील. नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष चिंता नाही. तूळ. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. दिवसाचा शेवट समाधान आणि आनंद देणारा असेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी डोळ्यांची आणि झोपेची काळजी घ्या. नियमित पाणी प्या. प्रवासाचे योग आहेत आणि तो प्रवास लाभदायक ठरेल. संध्याकाळी एखाद्या जवळच्या व्यक्तीची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. वृश्चिक. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. मुलांच्या यशामुळे मन आनंदित राहील.
विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. परदेशी शिक्षण किंवा नोकरीचे प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. मनातील चिंता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन वाहन किंवा घराशी संबंधित योजना आखू शकता. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. एखादी शुभवार्ता दिवस अधिक आनंदी बनवेल. संयमाने घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देईल. धनु, प्रवासाचे योग जुळून येतील आणि त्या प्रवासातून लाभही मिळू शकतो. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. भविष्यासाठी केलेली बचत पुढे उपयोगी पडेल. नवीन उत्पन्नाचे मार्गही खुला होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. मित्रांकडून चांगला सल्ला मिळेल. नातेवाईकांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. घरात शुभ कार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. आरोग्य चांगले राहील पण पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. मकर, विद्यार्थ्यांसाठी दिवस अत्यंत लाभदायक आहे. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. ध्यान, नामस्मरण आणि सकारात्मक विचार यामुळे मानसिक ऊर्जा वाढेल. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी तुमचा उत्साह दुप्पट करेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. मात्र मोठे व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रांची खात्री करूनच निर्णय घ्या. जुनी देणी वसूल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. मित्रांसोबत आनंददायी भेट होऊ शकते. नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळेल. कुंभ, एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग येईल. आरोग्य उत्तम राहील. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस प्रेरणादायी आहे. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढेल. दिवसाच्या शेवटी एखादी आनंददायी घटना घडल्यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत आनंदात जाईल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. मीन, दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज केलेले नियोजन पुढील काही दिवसांसाठी लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील. मात्र कामाच्या धावपळीत पुरेशी विश्रांती घ्या. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाईल. संध्याकाळी एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आज घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. धन्यवाद.